ज्या 4 राज्यांच्या निवडणुका पार पडल्या आणि ज्यांचा निकाल 4 मेला या महिन्यात लागला, त्यातल्या 3 राज्यांमध्ये ऑलरेडी सरकार स्थापन झालेली आहेत. नव्या मुख्यमंत्र्यांनी शपथ देखील घेतलेली आहे. पण अजून देखील केरळम या राज्यामध्ये काय होणार याच्याकडे सगळ्यांचं लक्ष राहिलेलं. कारण हे एकच असं राज्य होतं जिथं काँग्रेसचा विजय झालेला होता. काँग्रेसचा म्हणण्यापेक्षा काँग्रेसच्या आघाडीचा UDFचा विजय झालेला होता. या राज्यामध्ये काँग्रेसनं आता जो निर्णय घेतलाय तो सगळ्यांना धक्का देणार आहे. काँग्रेसचे अनेक नेते या रेसमध्ये होते, पण काँग्रेसनं सगळ्यांना धक्का देऊन व्ही.डी. सतीशन यांची नेमणूक केलेली आहे केरळचे मुख्यमंत्री म्हणून. आता व्ही.डी. सतीशन कोण आहेत आणि त्यांच्या एका निवडीमुळे काँग्रेसला चांगले दिवस येण्याची शक्यता का आहे आणि कोण आहेत व्ही.डी. सतीशन, त्यांचा काय महत्त्वाचा फरक पडतो केरळसाठी आणि त्यांचीच निवड का केली गेली, या सगळ्या गोष्टी बघूया आजच्या या व्हिडिओमध्ये. मी आहे रणजित यादव आणि तुम्ही पाहताय द मराठी बाणा. 4 तारखेला ज्या 4 राज्यांच्या महत्त्वाच्या 4 राज्यांचा निकाल लागला त्यामध्ये केरळचा जो निकाल लागला तो असा होता. केरळमध्ये एकूण 140 आमदार होते. 140 पैकी 102 जागा या काँग्रेसच्या नेतृत्वाखालच्या UDFला मिळाल्या. पण तरी देखील काँग्रेसला पक्ष म्हणून पूर्ण बहुमत मिळालेलं नाही, हे इथं लक्षात घ्या. एकूण जागांच्या पैकी 63 जागा या काँग्रेसला मिळालेल्या आहेत. खरं तर 71 जागांना बहुमत मिळतं. त्यामुळे काँग्रेसची इथं आघाडी आहे IUML या पक्षाबरोबर. या IUMLचा अर्थ इंडियन युनियन मुस्लिम लीग. आता ही मुस्लिम लीग आणि जिन्नाची मुस्लिम लीग एक नाही, पण तरी देखील ही मुस्लिम लीग आहे आणि याच मुस्लिम लीगचा तामिळनाडूमध्ये विजयला पाठिंबा आहे, हेही देखील लक्षात घ्या. त्यामुळे इथं काँग्रेसला 63, IUMLला 22 जागा मिळालेल्या होत्या, RSPला 2 जागा मिळवल्या होत्या आणि केरला काँग्रेसला 7 जागा मिळालेल्या होत्या. अशा सगळ्या मिळून काहीतरी 102 जागा या UDFला मिळालेल्या होत्या. यामुळं कोण मुख्यमंत्री होणार याच्यावरती फक्त काँग्रेसचा कंट्रोल असणार नव्हता, तर काँग्रेसच्या बरोबर इथं महत्त्वाचा निर्णय असणार होता तो IUMLचा म्हणजे मुस्लिम लीगचा देखील. आणि या सगळ्यामधून ज्या मुख्यमंत्र्यांची निवड झालेली आहे ती आहेत केरळचे व्ही.डी. सतीशन. इथं महत्त्वाची गोष्ट लक्षात घेण्यासारखी म्हणजे हे जे व्ही.डी. सतीशन आहेत हे आजपर्यंत कधीही मंत्री राहिलेले नाहीत. काँग्रेसचं अनेक वेळा सरकार या मधल्या काळात केरळमध्ये येऊन गेले, पण तरी देखील ते कधीही मंत्री राहिले नाहीत. डायरेक्ट त्यांचा मुख्यमंत्री म्हणून नंबर लागलाय आणि बरेच जे नेते काँग्रेसचे या रेसमध्ये होते आणि जनरली कुणीही जर एखाद्या वेळेला मुख्यमंत्री व्हायचं असेल तर कुणीही लोकसभेमध्ये असू दे, राज्यसभेमध्ये असू दे, तो लगेचच येतो आणि मुख्यमंत्री व्हायला तयार असतो. पण सगळ्यांना मागं पाडून व्ही.डी. सतीशन यांचा नंबर लागलाय. काँग्रेसमध्ये जनमताचा आदर न करण्याची एक नेहमी पद्धत आहे काँग्रेसमध्ये आणि प्रत्येक वेळेला जे सिनियर लीडर्स असतात, जे मोठ्या नेत्यांच्या, सोनिया गांधीच्या, राहुल गांधींच्या मर्जीतले असतात, त्यांनाच मुख्यमंत्री पदाची माळ नेहमी पडत असते. त्यामुळे जे कार्यकर्ते जमिनीवर घासत असतात ते तसेच राहतात, असा एक नेहमी एक तक्रार केली जाते. यावेळेला मात्र व्ही.डी. सतीशन यांनी ती खोटी ठरवली. कारण ज्या पद्धतीनं कर्नाटकात गोष्टी घडल्या, ऐन वेळेला DK शिवकुमार मुख्यमंत्री होत असतानाच अचानकपणे सिद्धरामय्या यांना मुख्यमंत्रीपद दिलं गेलं, जे अजूनही सिद्धरामय्या सोडायला तयार नाहीत. दुसऱ्या बाजूला सचिन पायलट यांच्या विरोधात तिथं अशोक गेहलोत यांना मुख्यमंत्रीपद दिलेलं होतं. या गोष्टी काँग्रेसमध्ये जनरली घडत असतात, पण यावेळी व्ही.डी. सतीशन यांना दिलं गेलं कारण 2001 पासून 2026 पर्यंत 6 विधानसभेच्या निवडणुका झाल्या आणि या सगळ्या विधानसभेच्या निवडणुकीत त्यांनी 10,000पेक्षा जास्त मतं घेऊन आपला विजय संपादन केलाय. आणि समोर मोठे मोठे नेते असताना देखील, मग CPMचे मोठे नेते होते, CPIचे मोठे नेते होते, तरी देखील त्यांनी विजय संपादन केलाय. म्हणजे एक प्रकारे त्यांनी जमिनीची आपलं असलेला कनेक्ट नेहमी दाखवून दिलाय. त्यांचा जो पाराऊर मतदारसंघ आहे त्यातून ते नेहमी निवडून येतात. त्यामुळे 2021ला ज्या वेळेला सलग पराभव झाला, काँग्रेसचा सलग 2 निवडणुकीमध्ये पराभव झाला, लोकांनी नाकारलं, पिनराई विजयन यांचं सरकार आलं, त्यावेळेला संपूर्ण काँग्रेस केरळमधून नष्ट होते की काय अशी एक भीती काँग्रेसला वाटायला लागली. कारण केरळमध्ये देखील अल्टरनेट सरकार येण्याची एक पद्धत आहे आणि ती अल्टरनेट सरकारांची पद्धत मागच्या 2021च्या निवडणुकीत घडली नव्हती. त्यावेळी याच व्ही.डी. सतीशन यांना विरोधी पक्षनेते केलं गेलं आणि त्यांच्या जीवावर काँग्रेसनं आपले अच्छे दिन केरळमध्ये आणलेले होते. या गोष्टीची जाणीव काँग्रेसच्या नेत्यांना झाली आणि म्हणून काँग्रेसच्या नेत्यांनी हा निर्णय घेतला. अन्यथा अजून देखील जर आमदारांच्या जीवावर बघायचं म्हटलं तर अजून देखील काँग्रेसचे जवळजवळ 63 पैकी 40 पेक्षा जास्त आमदार हे के.सी. वेणुगोपाल यांच्या बाजूने आहेत. के.सी. वेणुगोपाल हे आता सध्या केंद्रात आहेत आणि तरी देखील या लोकांचं असं म्हणणं होतं की वेणुगोपाल यांना मुख्यमंत्री पद द्यावं. पण यावेळेला काँग्रेसने ही पद्धत मोडून काढलेली आहे आणि व्ही.डी. सतीशन यांना मुख्यमंत्रीपद दिले. त्यामुळे पहिल्यांदाच असं म्हणता येईल की राहुल गांधी यांचे क्लोज असणारे किंवा सोनिया गांधी यांचे क्लोज असणारे कुठल्याही नेत्याला पद न मिळता खरोखर जनमत ज्या माणसाच्या बाजूने आहे, ज्या माणसानं मागच्या 5 वर्षामध्ये केरळमध्ये जमिनीवरती काम केलंय, लढा दिलाय,
पिनराई विजयन यांचा पराभव करण्यामध्ये महत्त्वाचा वाटा उचललाय, त्या माणसाला पहिल्यांदा अशा प्रकारचं मुख्यमंत्रीपद दिलं गेलंय. कारण ते एक फॅक्ट बेस्ड, ते स्वतः एक वकील आहेत, त्यामुळं कायद्याच्या आधारे त्याचबरोबर आकडेवारीच्या आधारे भांडण्यामध्ये त्यांचा एक महत्त्वाचा हातखंड आहे आणि याचा आधारानंच काँग्रेसला तिथं चांगले दिवस आलेले आहेत. काँग्रेसने आतापर्यंत घेतलेल्या अनेक निर्णयांच्या पैकी हा एक चांगला निर्णय घेतला आपण असं म्हणू शकतो. पण या सगळ्या गोष्टीनंतर एक गोष्ट झाली, ती म्हणजे दक्षिण भारतामध्ये काँग्रेसचं अजूनही वजन आहे हे सिद्ध झालं. दक्षिण भारतातली जी 5 महत्त्वाची राज्य आहेत, या 5 महत्त्वाच्या राज्यांच्या पैकी 3 राज्यात आता सध्या काँग्रेसची सत्ता आहे. कर्नाटकामध्ये, तेलंगणमध्ये आणि केरळमध्ये. 2 राज्यामध्ये काँग्रेसची सत्ता नाही, पण या 2 राज्यामध्ये बीजेपी जवळजवळ नाही. त्यामुळं काहीही म्हटलं तरी दक्षिण भारतानं अजून देखील काँग्रेसला साथ दिलेली आहे. जर आणीबाणीच्या काळातले इंदिरा गांधींचे दिवस तुमच्या लक्षात असतील, तर संपूर्ण उत्तर भारतानं इंदिरा गांधींना नाकारलेलं होतं. त्यावेळी दक्षिण भारतानं इंदिरा गांधींना साथ दिलेली होती आणि त्याच्याच आधारानं या काँग्रेसनं पुन्हा एकदा संपूर्ण देशामध्ये स्वतःला प्रस्थापित केलं होतं 1980च्या निवडणुकीमध्ये. पण त्यावेळेला इंदिरा गांधी होत्या, आता राहुल गांधी आहेत. जे इंदिरा गांधींना जमलं ते राहुल गांधींना जमेल काय, हा प्रश्न आहे. या प्रश्नाचं उत्तर आता तरी आपल्याकडे नाही. पण या मुद्द्यावरती तुमचं काय मत आहे? खरोखर काँग्रेस स्वतःला परत एकदा दक्षिण भारताच्या जीवावरती उत्तर भारतामध्ये स्वतःला रिवाईव्ह करू शकेल काय? याबद्दल तुमचं काय मत आहे? राहुल गांधी यांच्या नेतृत्वाबद्दलचं काय मत आहे ते आम्हाला कमेंट्समध्ये जरूर सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. पुन्हा भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत पाहत राहा द मराठी बाणा. जय हिंद, जय महाराष्ट्र.